एका महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया। सांगलीमध्ये सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना 2 तासांच्या आत पुण्यातल्या वाघोली इथं कीर्तनासाठी येणं अशक्य असल्याचं पाहून आयोजकांसह भाविकांनीच पुढाकार घेतला। केज इथले कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना 55 मिनिटांमध्ये वाघोलीला हेलिकॉप्टरनं आणत भाविकांना सुखद धक्का देण्यात आला। आयोजकांकडून कीर्तनकारांसाठी पायघड्या घालण्यात आल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। कीर्तनासाठी चक्क हेलिकॉप्टरच पाठवण्यात आलंय। पुणे ते वाघोली असा हा हेलिकॉप्टर प्रवास या कीर्तनकारांनी केलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। आसिफ, महाराजांच्या कीर्तनासाठी वाटेल ते करण्याची तयारी या भाविकांनी भक्तांनी दाखवल्याचं दिसतंय। कीर्तनकारांसाठी अक्षरशः पायघड्या घातल्या गेल्या आहेत, हेलिकॉप्टर चक्क पाठवण्यात आलंय। आसिफ, काय नेमकं सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, सांगलीमध्ये 4 जानेवारीपासून श्रीराम कथा प्रवचन सुरू आहे। हे 10 दिवस चालणार आहे। त्यासाठी केज येथील समाधान महाराज शर्मा हे रामकथा सांगण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा काल कार्यक्रम होता। सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला, कथाचा कार्यक्रम चालला होता आणि संध्याकाळी त्यांना वाघोलीला जायचं होतं, परंतु तिथल्या जे काही आयोजक होते ते कार्यक्रमाच्या प्रवचनाच्या कार्यक्रमासाठी आयोजक होते, त्यांनी म्हणले की 5 तास उशिरा होणार, पण परंतु तुम्ही इकडे या, आम्ही वाटेल ती व्यवस्था करतो। त्यांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली। घोडाव त्यांचं हेलिकॉप्टर हे भाड्यानं मागवण्यात आलं होतं आणि एका कॉलेजच्या ग्राउंडवर एक हेलिपॅड करण्यात आलं आणि त्या हेलिपॅडमधून हेलिकॉप्टरमधून समाधान महाराज हे वाघोलीला प्रवचनासाठी गेले। परंतु इतर जे सांगलीचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम पूर्ण करून ते पुण्याच्या कार्यक्रमाला गेलेत। अजिंक्य, आसिफ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। यानंतरची एक धक्कादायक बातमी आळंदी